हॅलो मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर हा माझा अस्तरचा कपडा आहे आणि हा ब्लाऊज पीस आहे. तर मी आज तुम्हाला खूप सोपी अशी कटोरी ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे. एकाच कटिंगमध्ये तुम्हाला वाढीव कटोरी कशी काढायची आणि एकदमच एकच कटिंग करायची आहे. पेपर कटिंग वगैरे काही करायची गरज नाही. तर इथे बघा, मी 5 इंच शोल्डर घेतलेला आहे आणि 2 इंचावर गळा आणि 3 इंचावर शोल्डर पट्टीचं मार्क करून घेणार आहे. तर इथे फ्रंट नेक 6 आहे, तर 6.5 इंचावरती मी मार्क करून घेऊन राऊंड गळाचं मार्क करत आहे. मी फक्त इथे फ्रंटचं मार्क करून घेणार आहे, पण आपण हा बॅक पार्ट कट करत आहोत. फक्त याच्यावरती आपल्याला फ्रंटचं मार्क टाकायचं आहे. आणि इथे मी 5.25 इंचावरती आर्महोलचं मार्क केलेलं आहे. आता इथे 38 छाती आहे, तर 38 छातीचा चौथा भाग आणि तिथे मी 2 इंच एक्स्ट्रा असं घेतलेलं आहे. आणि मुंडा आपला 1.5 इंच आणि 1 इंचावरती अशा पद्धतीने मार्क करायचं आहे. आणि आपली कमर आहे 35. तर इथे मी 35 कमरेचा चौथा भाग आणि 2 इंच एक्स्ट्रा असं मार्क करून घेतलेलं आहे. आणि क्रॉस पट्टीचं मार्क करत आहे. समोरच्या साईडला मी 2.5 इंच आणि मागच्या साईडला 2 इंच असं क्रॉस पट्टीचं मार्क टाकून मी मार्क आखून घेतलेला आहे. आणि कटोरी इथे मी 6 इंचावरती काढत आहे. आणि अशा पद्धतीने आर्महोलकडून आपल्याला 1.5 इंचावरती मार्क करायचा आहे. आणि गळ्याचे तिथे खालतून 1 इंचावर मार्क करून अशा पद्धतीने आपल्याला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट मी रेडी केलेला आहे. लक्षात ठेवा, बॅक पार्ट आहे हा फक्त मी मार्किंग करून घेतलेली आहे फ्रंट पार्टची. जर अशा पद्धतीने तुम्ही कटिंग केला तर खूप पटकन आपली कटोरी ब्लाऊजची कटिंग होणार आहे याच्यामध्ये. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर आता इथे कट करताना आपल्याला मागच्या साईडचाच मुंडाचं जे वळण आहे कट करायचं आहे. तर हे अशा पद्धतीने आपलं कटिंग करून झालेलं आहे. तर इथे बघा, मी फक्त थोडंसं डार्क करून घेत आहे मार्क, जे आपली कटोरी आहे आणि कटोरीचा बाजूचा जो भाग आहे त्याचा मी फक्त इथे डार्क मार्क करून घेणार आहे. आणि त्याला खालच्या साईडने मी अशाच पद्धतीने आखून घेणार आहे, जसं ह्या साईडला आहे तसंच. तर हा मुंडा पण आपल्याला आखून घ्यायचा आहे, नाहीतरी विसरला तर दोन्ही मुंडे आपले सेमच निघतील. तर त्यासाठी अशा पद्धतीने डार्क करून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे बघा, या साईडने थोडं लाईट कलर खालून आलेला आहे, तर मी आता ते सुरुवातीला डार्क करून घेते. अशा पद्धतीने आपल्याला जो मार्क केलेले आहेत ते अशा पद्धतीने डार्क करायचेत. सुरुवातीला मी कटोरीच्या साईडचा भाग डार्क करून घेत आहे आणि तोच बघा इथे मी अशा पद्धतीने आखून घेत आहे. म्हणजे कमी कपड्यामध्ये आणि एकाच कटिंगमध्ये आपली कटोरी ब्लाऊजची कटिंग होणार आहे. तर बघा, साईडचं आणि आर्महोलच्या बाजूचं मी जे आपण मार्क नाही केलेलं ते अशा पद्धतीने मी शोल्डर वगैरे सगळं मार्क करून घेत आहे. आणि इथे बघा, आता हे जे मार्क आपलं उमटलं आहे लाईट कलरनी, ते आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपलं कटोरीचा साईडचा भाग पण रेडी बघा अशा पद्धतीने आखून घेतलेला आहे मी. आता मी अशाच पद्धतीने कटोरी पण आखून घेणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस कपड्यावरती कटोरीचं मार्क आखून घ्यायचं आहे आणि त्याला डार्क करायचं आहे.
आणि याच्यावरतीच आपल्याला वाढीव कटोरी काढून घ्यायची आहे. तर इथे मी 1.5 इंच आणि वरती 1/2 इंच स्टिचिंगसाठी सोडून अशा पद्धतीने लाईन मारून घ्यायची आहे. आणि इकडे मी 1 इंच घेत आहे. अशा पद्धतीने कमी करत करत वरच्या साईडला मी अर्धा इंच मार्क करून घेऊन अशा पद्धतीने मी 1 इंचाला मी शेप देणार आहे. आणि या दोन्हीचा मध्य काढून तिथे आपल्याला एक खूण करायची आहे आणि खालती 1.5 इंचावरती एक खूण करून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे. आणि आपली बघा वाढीव कटोरी पण निघालेली आहे. तर आता मी हे कट करून घेणार आहे आणि मेन फॅब्रिकवरती ठेवून मेन फॅब्रिक पण अशा कट करून घेणार आहे. जर तुमचे काही कमेंट असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. तर हा बघा माझा कटोरीचा साईडचा पार्ट मी कट केलेला आहे आणि कटोरी पण मी कट करत आहे. लक्षात ठेवा कटोरी कधी पण क्रॉस कपड्यामध्ये काढायची म्हणजे फिटिंग व्यवस्थित बसते. जर सरळ कपड्यात काढली तर ओढतं तो कापड. त्यासाठी आपल्याला कटोरी नेहमी क्रॉस कपड्यामध्येच काढायची. तर हे बघा एकदा अशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचा आहे की तुमचा टक्सचा जो तो पॉईंट आहे तो मध्यभागी आला आहे की नाही. तो आता हे बघा आपला फ्रंट आणि बॅक पार्ट रेडी झालेला आहे. आता मी या कपड्यामध्ये स्लीव्सची कटिंग घेणार आहे. कट करून तर जर तुम्हाला डिटेलमध्ये स्लीव्सचा पण व्हिडिओ पाहायचा असेल तर मी डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे कटिंगचा, तर तुम्ही तो जाऊन बघू शकता. तर इथे स्लीव्स आहे 9 इंच आणि बॉटम आहे 12 इंच. तर इथे मी 10 इंचावरती मार्क करत आहे आणि मुंडा मी 3 इंचावरती घेतलेला आहे. मुंडा वळण तरी बघा आपली बाही पण रेडी झालेली आहे. एकदम 10-12 मिनटामध्ये आपलं फुल ब्लाऊज कटोरी कटिंग करून होतं. त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज कट करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल की किती सोपी पद्धत आहे ही. तर इथे मी क्रॉस पट्टी राहिलेली तर ती कट करून घेत आहे. फोर्टक्स ब्लाऊजची कटिंगचा व्हिडिओ तुम्ही बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला वाढीव कटोरी वाढीव क्रॉस पट्टी कशी काढलेली आहे तिथे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही जाऊन फोर्टक्स ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ बघू शकता म्हणजे तुम्हाला समजेल की क्रॉस पट्टी वाढीव कशी काढायची, किती काढायची ते. तर हे बघा इथे क्रॉस पट्टी कट करून झालेली आहे. वाढीव क्रॉस पट्टी आहे ही. तर हा बघा हा ब्लाऊजचा कापड आहे. तर इथे मी सुरुवातीला स्लीव्सची कटिंग करून घेणार आहे. चेक करायचं बॉर्डर एकदम बरोबर आहे की नाही, नंतर खालीवरी झाल्यानंतर आपल्याला स्टिचिंग करताना प्रॉब्लेम होतो. त्यासाठी बॉर्डर सरळ ठेवायची आणि मग आपली स्लीव्स ठेवून कट करून घ्यायचं आहे.
आणि या ब्लाऊजचे स्लीव्सला आणि बॅकला पॅटर्न आहे, तर त्या स्लीव्सचा पॅटर्नचा आणि बॅकच्या पॅटर्नचा व्हिडिओ मी टाकलेला आहे माझ्या चॅनलवरती, तुम्ही जाऊन बघू शकता. तर इथे बघा मी बॅक पार्ट ठेवलेला आहे आणि तो कट करून घेणार आहे. मेन फॅब्रिकवरती पण आपली कटोरी कट करताना क्रॉस कपड्यामध्येच ठेवायची. अशा पद्धतीने मी बॅक पार्ट कट करत आहे. मी नेहमी अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवूनच कट करत असते. तर हा बघा एकदम 10 मिनिटातच आपला फुल ब्लाऊजचं कटिंग झालेला आहे, कटोरी ब्लाऊजचं. जर तुमचा काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ खूप साऱ्या टिप्ससह बघायला भेटतील. तरी बघा आपली क्रॉसपट्टी पण कट करून झालेली आहे. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करा. चला तर भेटूयात मग नवीन एका व्हिडिओमध्ये.